नमस्कार. शेतीपंपासाठी दिवसा किमान 8 तास सुरळीत वीज मिळावी या मागणीसाठी साक्री तालुक्यातील सामोडे येथील शेतकरी, राजकीय पदाधिकारी तसेच वेगवेगळ्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आज महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले. वारंवार आश्वासने देऊनही वीज पुरवठ्यामध्ये सुधारणा होत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सकाळी पिंपळनेर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर 10 वाजता आंदोलन केले. गेल्या 2 ते 3 वर्षांपासून सामोडे परिसरातील शेतकऱ्यांना वीज पुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे. याआधी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी धान्य सबस्टेशन काम पूर्ण झाल्यावर वीज पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन दिले होते. मात्र आता धान्यासोबतच स्टेशन कार्यान्वित होऊनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडलेली आहे. खंडित वीज पुरवठ्यामुळे अनेकदा शेत पिकांचे नुकसान होते आहे. अनियमित वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देणेही कठीण होते आहे. सामोडे येथील शेतकऱ्यांचा आंदोलनाचा वाढता जोर पाहून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत येत्या 2 दिवसामध्ये योग्य नियोजन करून 8 तास वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी तात्पुरते आंदोलन स्थगित करत वीज पुरवठा तातडीने सुरळीत करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. 2 दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असेही आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसएन न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष जगताप, पिंपळनेर. धन्यवाद. मला फक्त 8 तास लाईट पाहिजे आणि रात्रीची सिंगल फेस पाहिजे आम्हाला. रात्रीचा प्रॉब्लेम जास्त आहे आम्हाला. बिबटे आणि जंगली प्राणी आम्हाला फार त्रास आहे त्यांचा. कशी येईल काय हे जर नाही तर रस्त्यावरती आम्ही आंदोलन करू, रस्ता रोको करू. याला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, त्याच्यानंतर आपण आता पण करा. पुन्हा कर्मचारी 7-8 जण फक्त रातना 12 आमना एरियामा उभा आहे. फुटवर उभा राहो. यांनी रात काही काढू तरी आता सगळं समजतंय आम्हाला. माझं म्हणणं ऐकून घ्या. सामोडाच का राजा करायचं कामोडा सर सामोडाला सामोडालाच का लागेल घेऊन जाईल शब्दाचा शब्द आम्हाला आजपासून तुम्ही काय वाय करा